हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. ज्याचं नाव तुम्हाला आता माहितीच झाले असेल, माय कम्फर्ट झोन. तर आता माझा चहा होणार होता. तर चला मी चहा बनवत होते. तर तुमचाही चहा झालेलाच असेल या वेळेवर. आणि इथे ना माझ्या सासूबाई आलेल्या होत्या. तर मग इथे आमचा सकाळचा स्वयंपाक जास्त काही शूट नाही करू शकले, कारण की त्या दिवशी मी स्वयंपाक नव्हता केलेलं. मी फक्त आईला पिठाचा गोळा तिंबून दिलेला आणि बाकी मग मी माझ्या बाळासोबतच खेळत होते. आई बोलले की तू बस, मी स्वयंपाक करते आज, तू बाळासोबत राहा. मग काय स्वयंपाक आईनेच केलेला होता. आणि मग सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही असे निवांत बसलो होतो दुपारी. आणि डायरेक्ट त्याच्यानंतर तुम्हाला संध्याकाळचं दाखवत आहे, कारण की संध्याकाळी आम्ही बनवणार होतो बेसन भाकर. तर इथे मी भाकरी टाकत होते आणि आई बेसन बनवण्याची तयारी करत होते. इथं आई कांदा, लसूण आणि हिरवी मिरची हे सगळं काही कट करत होते. मग इथे आम्ही दोघी स्वयंपाक करत होतो. माझी भाकर सुरू होती आणि आईची बेसन. आमच्या इथं गप्पा करत स्वयंपाक सुरू होता. खूप दिवसानंतर आई आल्या होता. काही कारणास्तव त्यांचं येणं नव्हतं झालं, पण ठीक आहे, आल्या तेच खूप आहे. मग इथे ना आमचं स्वयंपाक होत होतं, पण माझ्या सासूबाईनं मला प्रत्येक गोष्ट विचारून टाकत त्या, इतकंच टाकू का, तिखट इतकंच टाकू का, हळद हीच टाकू का, मीठ हे इतकं बरंच आहे का. मी म्हटलं माझ्यापेक्षा अनुभवी व्यक्ती तुम्ही आहात आणि अशा प्रत्येक गोष्ट जर का मला विचारून केली तर कसं व्हावं. त्यामुळे मग हे तर थोडं आमचं हसणं मजाक अशी मस्ती थोडीशी चालू होती. इथे मी, माझे मिस्टर आणि माझी सासू आई अशा आम्ही तिघंजणं गप्पा मारत सगळं काही केलं. मग त्यानंतर मी माझ्या बाळाला थोडंसं जवळ घेतलं, कारण की भरपूर वेळ झाला होता मी तिला जवळ घेतलं नव्हतं. ती कॅमेरा हलवत होती, त्यामुळे मग मी तिला थोडंसं दूर केलं मोबाईलपासून. आणि मग काय ते मी आईला कोथिंबीर कट करून देत होते. अशा प्रकारे आईने बेसन केलं आणि मी भाकरी केल्या. मग आम्ही खूप दिवसानंतर मी, माझे मिस्टर आणि आई असे तिघंजण एकत्र बसून जेवत होतो. आणि मग काय जेवण सुरू असताना आमचं पिल्लूही आमच्याबरोबर बसलं होतं. मग माझं जेवण सगळ्यात आधी आवडतं, कारण की मला जेवणाचा फार कंटाळा येतो. खूप वेळ बसून मला जेव वाटत नाही. असं फास्ट लवकर जेवण मी माझं संपून आधी उठते. आणि मग अशा प्रकारे मी किचन आवरण्यासाठी आले होते. इथे मी तुम्हाला भांडे जे दाखवले ना, ते माझ्या आयुष्यातलं एक प्रकारचं दर्द आहे, दुःख. कारण की जेवणानंतर असं वाटतं निवांत झोपावं, पण झोपून कसं चालेल, झोपू देतील का आपल्याला हे भांडे आणि हे किचन. हे सगळं आवरूनच झोपावं लागतं, कारण की ते आवरूनच झोपण्यावर छान झोप लागते. हे पण एक आहे. किचन जोपर्यंत स्वच्छ ठेवून झोप लागते ना, ती झोपच वेगळी असते. असं निवांत सकाळ माणूस निश्चिंत राहतं, की सकाळी असं वाटत नाही उठून भांडे घासावे लागणार किंवा काही करावं लागणार. इथे माझ्या सासूबाईंचं पण जेवण वगैरे झालं होतं, त्यांची प्लेट आलेली होती घासण्यासाठी. आणि मग मी इथे फटाफट घासत होते भांडे. आणि माझे मिस्टर म्हणत होते की हे पण दाखवणार का आता शूटमध्ये, की भांडे पण घासते म्हणून. म्हटलं हा, मग आता सगळं तर करते, मग हे न दाखवण्यासाठी काय लाज आपल्याला. काम ते काम असतं. आणि मग काय इथे मी फटाफट माझं किचन वगैरे आवरलं. हे मी तुम्हाला ह्याचा लुक मी थोड्या वेळानंतर दाखवते, की मी कसं आवरलं सगळं. हे थोडंसं पुसून वगैरे घेतल्यावर कसं छान वाटतं बघा. हे सगळं माझं किचन आवरून झालेलं. खूप बरं वाटतं बाबा, हे सगळं स्वच्छ दिसलं ना, असं जीवात जीव येतं, की चला उद्यासाठी काही कामं नाही राहिले. तितक्या वेळात आता माझी मैत्रीण आली होती मला गुड नाईट बोलण्यासाठी आणि माझ्या बाळाला बघण्यासाठी. माझं बाळ तिच्याजवळ रडत होतं, त्याच्यामुळे मग इथे मी तुम्हाला बाय बोलण्यासाठी आले. चला ठीक आहे, हे ब्लॉग इथेच एंड करते. आणि बाय, गुड नाईट, तुम्हीही झोपा, बाय.